एक पट्टी मसूर घेतली आहे. आता मी स्वच्छ पाण्याने धुवून काढते. हे बघा स्वच्छ पाण्याने धुवून काढून झाली. आता मी ह्या कुकरमध्ये घालते आणि ह्यात घालते मी टमाटर, बारीक चिरलेला कांदा आणि आता घालते पाणी आणि आता चिमूटभर हळद घालायची आणि 2 शिट्ट्या करून घेते याची. बघा शिट्ट्या करून झाल्या. आता ह्यात मी घालते ओलं खोबरं आणि पाणी घालते आणि मिक्स करते. आता मी फोडणी द्यायला घेते. हे बघा टोप ठेवले मीडियम फ्लेमवरती. आता मी तेल घालते यात घालते 1 चमचा राय चांगली तडतडू राय चांगली तडतडते. आता घालायचं लसूण, आता घालते कढीपत्ता, घालते मी बारीक चिरलेली कोथिंबीर. मी आता फोडणीमध्ये घालते चांगली चव येईल म्हणून. आता ह्यात मी मसाले घालायला घेते. 1 चमचा लाल मसाला घालते, चांगलं मिक्स करते. आता घालते चिमूटभर हळद, तेही चांगल्यापणे परतून घालते. आता मी घालते डाळ. तुम्ही हवं तर थोडं पाणी घालू शकता जर तुम्हाला सुकं वाटत असेल तर. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता घालायचं चवीनुसार मीठ. आता चांगली उकळी येऊ दे. हे बघा चांगली उकळी आली आहे. आता गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते. तर तयार झाली मसूर डाळीची आमटी. मस्त झाली आहे. भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतात. मस्त लागेल. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.